तलाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मध्ये पूर्ण झाली होती। तर या संदर्भात पाहू शकता उमेदवारांची जी यादी आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या या अगोदरच जाहीर करण्यात आल्या होत्या। आता या याद्यांमधून पाहू शकता निवड न घेतलेले उमेदवार, त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांनंतरनं जी पुढची यादी आहे 1 वर्ष जवळ झालेलं आहे, तर त्या याद्यांमधून जे उमेदवारांनी सिलेक्शन घेतलं नाही, त्याचबरोबर प्रतीक्षा यादीमधून सुद्धा उमेदवारांनी सिलेक्शन त्याच्यामधून घेतलेलं नाही आहे। काही उमेदवारांची DBमध्ये ते अपात्र ठरले आहेत। आता यावेळेला काय करायचं या संदर्भात पाहू शकता राज्य शासनाकडे जी निवड समिती आहे, जिल्ह्याची निवड समिती यांच्यामार्फत जी विचारणा करण्यात आली होती त्या संदर्भातलं उत्तर जे आहे गेल्या आठवड्यात आपण व्हिडिओ केलेला आहे, चेक करू शकता व्हिडिओ सेशनमध्ये। तर यामध्ये पाहू शकता सांगण्यात आलं होतं की पुढची मार्गदर्शक सूचना जी आहे ही शासनामार्फत देण्यात आली होती की कशा पद्धतीने जी प्रक्रिया आहे तलाठी भरती प्रक्रिया, ज्यांची सिलेक्शन निवड झालेली नाही आहे, तर या संदर्भात ज्या रिक्त जागा अजूनपर्यंत आहेत, ज्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर कशी करायची आहे। तर या संदर्भात त्यांनी सांगण्यात आलं होतं की 6 महिन्यासाठी जी निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी ही 6 महिन्यासाठी त्याची जी व्हॅलिडिटी आहे, म्हणजे त्याची जी कालावधी आहे हा मुदतवाढ देण्यात आली होती। आता त्यानंतरनं दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये सांगण्यात आला होता, तो सुद्धा आपण चेक केला होता। दुसऱ्या मुद्द्यामध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की यानंतरनं पाहू शकता ज्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीमधून सुद्धा, त्याचबरोबर निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधून दोन्हीमधून उमेदवार जर कागदपत्र पडताळणीमध्ये सुद्धा अपात्र ठरलेत, त्याचबरोबर उमेदवार उपलब्ध नसेल, तर अशा वेळेला तुम्हाला नवीन निवड यादी जी आहे, नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे जिल्ह्यामार्फत जाहीर केली जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सध्या काय प्रक्रिया चालू आहे, म्हणजे हे जी अपडेट आहे 6 मेला हे जे पत्रक जे आहे, सूचनापत्रक म्हणजे मार्गदर्शक सूचना ही जाहीर करण्यात आली होती। आता यानंतरनं पाहू शकता 1 आठवड्याचा कालावधी हा पूर्ण झाला। 1 आठवडा नाही, पाहू शकता 15 दिवस झालेली आहेत। तर निवड यादी जी नवीन आहे ती कधीपर्यंत येऊ शकते आणि प्रोसेस सध्या कशी सुरू आहे, तर या संदर्भात जी अपडेट आलेली आहे पाहू शकता प्रतीक्षा यादीमधून सध्या जे निवड यादीमधले उमेदवार आहेत, ज्यांनी सिलेक्शन घेतलं नाही आहे, ज्यांची निवड पूर्ण झालेली नाही आहे, म्हणजे कागदपत्र पडताळणीमध्ये ते अपात्र ठरलेत किंवा त्यांनी निवड ॲक्सेप्ट केलेली नाही आहे, दुसरीकडे ते जॉईनिंग झालेत, तर अशा उमेदवारांसाठी जी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती, तर त्या प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांना निवड जी आहे ही निवड देण्यात आली आहे, जॉईनिंग देण्यात आली आहे। आता पाहू शकता हे निवड यादीमध्ये समजा एखादा उमेदवार हा DBमध्ये अपात्र ठरला आहे, काही उमेदवारांनी याच्यामध्ये जॉईनिंगसाठी दुसरीकडे जॉईन झालेली आहेत, त्यांनी नापसंती दर्शवले, तर अशा वेळेला जी प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती, तर त्याउलट त्या प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांना सिलेक्ट केलं जात आहे। आता काही ठिकाणी उमेदवार उपलब्ध नाही आहे, प्रतीक्षा यादी आणि निवड यादी दोन्हीमधून उमेदवार उपलब्ध नाही आहेत, तर अशा वेळेला नवीन निवड यादी ही जाहीर होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत जाहीर केली जाईल। म्हणजे पाहू शकता असं नाही की फक्त एकच जिल्हा असेल, समजा असं एक उदाहरण तर घेऊ शकतं नाशिक जिल्ह्यासाठीचं, तर नाशिक जिल्ह्यासाठी पाहू शकता निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधून जवळजवळ 10 ते 15 सीट जे आहेत जागा, याच्यावर उमेदवार उपलब्ध नाही आहे, तर त्या जागांसाठी पुन्हा नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही जाहीर केली जाईल। आता ही अपडेट कुठं दिली जाईल, महत्त्वाचं म्हणजे ही जी अपडेट आहे ही अधिकृत संकेतस्थळावर नवीनच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्हा परिषदांतर्गत जाहीर केले जातील आणि ह्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट होतील। पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे याची जिल्हा परिषदेची, त्या वेबसाईटवर भरती प्रक्रिया सेक्शनमध्ये त्या अपडेट केले जातील। त्याचबरोबर जी रेव्हेन्यू डिपार्टमेंट महसूल विभागाची जी साईट आहे, वेबसाईट आहे ई-महाभूमी, या संकेतस्थळावर सुद्धा ती अपडेट दिली जाईल। पाहू शकता इथे सेक्शन आहे सरळ सेवा भरती 2023 साठीची, यामध्ये जो ऑप्शन आहे नवीन प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी अपडेट केले जाईल आणि या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता। सगळ्यात म्हणजे लेटेस्टमध्ये सगळ्या जिल्ह्यांची जी माहिती तुम्हाला हवी असेल तर या पद्धतीने ई-महाभूमीची अधिकृत जी वेबसाईट आहे यावरच डिटेलमध्ये ती अपडेट दिली जाईल। त्याचबरोबर जी अधिकृत संकेतस्थळ आहे जिल्हा परिषदेचं, या ठिकाणी सुद्धा ती अपडेट जाहीर केली जाणार आहे। या पद्धतीने आपण निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या ज्या या अगोदरच्या आहेत ते तुम्ही चेक करू शकता ई-महाभूमीच्या संकेतस्थळावर, वेबसाईटवर त्या सगळ्या जिल्ह्यांसाठीच्या उपलब्ध आहेत। यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर पाहू शकता
2023 सालीची महसूल विभागातील गटका संवर्गातील तलाठी भरती 2023च्या अनुषंगाने 11 मार्चला 2024ला सुधारित गुणवत्ता यादी आणि प्रसिद्ध करण्यात आली होती। निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 36 जिल्हा निवड समित्यांनी तयार केलेल्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या संकेतस्थळावर अपडेट करण्यात आल्या होत्या। आता निवड समिती जी आहे सध्या काय करते तर जे प्रतीक्षा यादीमधील उमेदवार जे निवड घेत आहेत त्यांना जॉईनिंग देत आहेत आणि त्यानंतरनं जे राहिलेल्या जागा आहेत त्यामध्ये जी निवड प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे। पाहू शकता या पद्धतीने जे निवड प्रक्रिया आहे, समजा आता रायगड जिल्हा आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या जागा बाकी आहेत त्यासाठी नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी निवड समिती तयार करणार आहे आणि लवकरच ही अधिकृत संकेतस्थळावर जी आहे अपडेट केली जाईल। या पद्धतीने पाहू शकता लवकरच ती अपडेट आहे अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला मिळणार आहे। याबद्दलची अपडेट लवकरच दिली जाईल। अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट आपल्याला प्राप्त होईल। या पद्धतीने ते चेक केली जाऊ शकते। त्याचबरोबर पाहू शकता आता ही जी निवड यादी तुम्ही या अगोदरचे तुम्हाला चेक करायचे असेल तुमचे जे मार्क्स आहेत कट ऑफ नुसार पाहू शकता। आता प्रतीक्षा यादीमध्ये जी कट ऑफ आहे ते चेक केली जाऊ शकते। ओपनसाठी किती आहे पाहू शकता, ओपन आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण प्रवर्ग पाहिला तर कट ऑफ थोडीशी कमी होऊ शकते। या पद्धतीने ज्यांचे थोडक्यात हुकलेले चान्सेस होते म्हणजे पाहू शकता 1 ते 2 गुणांनी त्यांना चान्सेस जे प्रतीक्षा यादीमध्ये किंवा निवड यादीमध्ये त्यांना स्थान मिळालं नव्हतं अशा उमेदवारांना ही सुवर्ण संधी असणार आहे। त्यांनी दररोज अधिकृत जे संकेतस्थळ आहे चेक केलं पाहिजे। त्याचबरोबर पाहू शकता ही जी महत्त्वाची अपडेट आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सुद्धा दिली जाईल। लवकरच जी नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।